ग नमस्कार, मी दीपाली किड्स पण आदिती आदिराजमध्ये. तर उन्हाळी सुट्टी लागल्यानंतर सर्वांना ओढ असते ती म्हणजे मामाच्या गावी जाण्याची. तर उन्हाळी सुट्टीनिमित्त आम्ही देखील आलेलो आहोत मामाच्या गावी. आणि मामाच्या गावी आल्यानंतर छोट्या मोठ्या अशा ठिकाणी, बाहेरच्या ठिकाणी आम्ही जातच असतो. तर मुलांना घेऊन रिक्षा करून आम्ही रिक्षाने झुडिओ मॉलकडे आलेलो आहोत. आणि चला पाहूयात म्हटलं, आधी मुलांची कपडे घेऊयात. त्यांच्या साईजचे कोणते कोणते कपडे आहेत ते पाहायला इथे आलो. तर मुलांना ना डेली वेअरची, रोज वापरायची छान असे कपडे घ्यायची होती. मग म्हटलं चला इचलकरंजीतील झुडिओ मॉलमध्येच आपण कपड्यांची खरेदी करू आणि त्यानिमित्ताने मुलांना मॉल फिरतासुद्धा येईल. आणि अशा छोट्या मोठ्या ठिकाणी मामाच्या गावी आल्यानंतरच आम्ही अशा छोट्या मोठ्या ठिकाणी फिरतो, शॉपिंग करतो. हलू नको तुला, हा हलू चिकू. तर दरवर्षी मामाच्या गावी सुट्टीला आल्यानंतर आम्ही मुलांना घेऊन अशा छोट्या मोठ्या खरेदीला नक्कीच बाहेर पडतो. आणि मुलांना देखील अशा बाहेरच्या वातावरणामुळे वेगळं काहीतरी आनंद आणि शिकायलासुद्धा मिळतं त्यानिमित्ताने. तर अशा सुट्टीच्या निमित्तानेच मुलांना नवीन गोष्टी शिकायला मिळतात. कुटुंबातील आजी आजोबांबरोबर आनंदाचे क्षण घालवायला मिळतात. त्यामुळे आदिती आदिराची उन्हाळी सुट्टी मामाच्या गावी आनंदाची असते. या ठिकाणी मुलांच्या साईजचे, विविध रंगाचे, नवीन फॅशनचे शर्ट, टी शर्ट, पॅन्ट पाहून मुलांना खूप आनंद झाला. आणि आम्ही देखील वेगवेगळे असे कपडे पाहिले. छान. तर या मॉलमध्ये येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे सर्व प्रकारचे असे छान असे कपडे आहेत. महिलांसाठी कॉस्मेटिक वस्तू थोड्याफार आहेत. लहान मुलांच्या, मोठ्यांच्या चप्पल, शूज वगैरे आहेत. परफ्यूम्स आहेत. तर मुलांसाठी छान अशी खरेदी केली. त्यानंतर मी आणि वहिनीने देखील आमच्यासाठी एक कुर्ती घेतली. आणि खरेदी केल्यानंतर आम्ही थोडा वेळ इथे फिरलो. अजून शॉपिंग म्हटलं की हा बायकांचा आवडता विषय असतो. आणि त्यामध्ये कपड्यांची खरेदी म्हटली तर तो विषय तर खूप महत्त्वाचा असतो. आणि ती शॉपिंग भले मुलांची असो किंवा स्वतःची असो, महिला कपडे घेताना किमतीपासून ती क्वालिटीपर्यंतचा पूर्ण विचार करतात. मग आता मुलांची खरेदी असो किंवा स्वतःची असो, त्यामध्ये जो रंग आपल्याकडे नाही तो रंग हवा, मग साईज कोणती, क्वालिटी कशी आहे, किंमत कशी आहे, या सर्वांचा विचार करून कपडे खरेदी करण्यासाठी महिलांना खूप वेळ लागतो. आणि असंही महिलांना शॉपिंग कोणतीही असो, शॉपिंग करण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे आमचासुद्धा येथे कपडे खरेदी करण्यासाठी खूप वेळ गेला. म्हणजे कपडे खरेदी करून झाल्यानंतर आम्ही सर्वांच्या मनाची छान अशी आवडीची खरेदी केल्यानंतर मॉलमधून बाहेर पडलो.
मॉलमधून बाहेर पडलो तर अंधार झालेला होता बाहेर आणि मुलांना भूक लागलेली होती. मग काहीतरी चटपटीत खाण्यासाठी मुले तयार होती. मग पाणीपुरी खायची इच्छा झाली म्हणून इथे पाणीपुरी खाण्यासाठी आम्ही थांबलो. तर काल खरेदी केलेल्या झुडिओ मॉलमधून आम्ही कोणकोणत्या प्रकारची आणि आदिती आदिराजसाठी कोणत्या प्रकारची कपडे खरेदी केली हे आज मी तुम्हाला दाखवते. तर आदिराजसाठी हा एक ड्रेस घेतलेला आहे. ही अशी सेट आहे, असा 3/4 पॅन्ट आहे अशी, आणि हा असा ड्रेस आहे. हा 250 रुपयाला मिळालेला आहे हा सेट. त्यानंतर आदितीला एक असा टॉप घेतलेला आहे, जीन्सवर प्लाझोवर वगैरे घातला तरी छान दिसेल असा, 150 रुपयाला मिळालेला आहे, पण सेलमध्ये 100 रुपयाला मिळालेला आहे. त्यानंतर हा एक टी शर्ट आहे. हा पण 150 रुपयाला मिळालेला आहे. हा एक शर्ट आहे. आदितीला ही एक पॅन्ट घेतलेली आहे, छान आहे, स्ट्रेचेबल आहे, कापड खूप छान आहे, मऊ आहे. हा एक सेट घेतलेला आहे. हा एक सेट खूप छान आणि सुंदर आणि स्वस्त मिळालेला आहे. क्वालिटी छान आहे, कापड छान आहे. आणि शर्ट, ह्याच्यावर टी शर्ट आणि हे 3/4 आहे, सेटमध्ये आहे. हा जवळजवळ आम्हाला 200 रुपयाला मिळालेला आहे. हा मग आदितीला एक सेट आणि आदिराजला एक सेट, असे मी हे 2 सेट घेतले. हा एक टॉप घेतलेला आहे आदितीलाच. कलर हेच होते, दुसरा कलर मिळालाच नाही ह्यामध्ये. हा पण 100 रुपयाला बसलेला आहे. त्यानंतर बाय वन गेट वन मध्ये हे असे पॅन्ट होते, त्यामुळे एक वैभवीने घेतला आणि एक आदितीने घेतला. भावाच्या मुलीने एक घेतला आणि एक आदितीला घेतला. बाय वन गेट वन मध्ये 200 रुपयाला ही मिळालेली आहे पॅन्ट. सॉफ्ट असं उलनचं फॅब्रिक आहे हे. त्यानंतर हा एक टॉप घेतला आदितीला, छान आहे, न्यू फॅन्सी शिफॉन कापडामध्ये आहे. आणि बाय वन गेट वन मध्ये हे 300 रुपयाला 2 कुर्ती होती. एक वहिनीने घेतली, मी घेतली, येल्लो कलरची आहे, कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे, छान आहे. आणि ही एक प्लाझो घेतली. ही प्लाझो 250ला मिळालेली आहे. फॅब्रिक खूप छान आहे, कलर छान आहे.